Hello friends, good morning. I am Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmaceutical jurisprudence. In previous lecture, we start new topic, that is Pharmacy Act 1948. In today's lecture, we will study the remaining points of this lecture: Executive Committee, Education Regulation and Farm D Regulation. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फार्मसी ॲक्ट 1914 हा जो चॅप्टर आहे तो सुरू केलेला आहे. त्यामधील रिमेनिंग पॉइंट्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे एक्झिक्युटिव्ह कमिटी. द एक्झिक्युटिव्ह कमिटी कन्सिस्ट ऑफ, फर्स्टली कशाने बनलेले आहे? एक्झिक्युटिव्ह कमिटी कन्सिस्ट ऑफ फर्स्ट वन प्रेसिडेंट, सेकंड वन व्हाइस प्रेसिडेंट and third one 5 other members elected by central council from its member. जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आपण स्टडी करत आहोत त्यामध्ये फर्स्टली कशाने बनलेला आहे एक्झिक्युटिव्ह कमिटी, कशी कन्सिस्ट झालेली आहे? त्यामध्ये फर्स्ट वन प्रेसिडेंट असेल, सेकंड वन व्हाइस प्रेसिडेंट असेल किंवा थर्ड वन असेल 5 अदर मेंबर्स इलेक्टेड बाय, कोणी इलेक्टेड केलेले असतील तर सेंट्रल काउन्सिल फ्रॉम इट्स मेंबर. देन apart from this, च्या व्यतिरिक्त किंवा apart from this the council also appointed, हे जे वरील मेंबर आहेत प्रेसिडेंट, देन व्हाइस प्रेसिडेंट आणि 5 अदर्स मेंबर्स, ते मेंबर्स सोडून काउन्सिल ऑल्सो अपॉइंटेड. कोण अपॉइंट करतं तर काउन्सिल आणखी कोणचे मेंबर अपॉइंट करते तर रजिस्ट्रार और सेक्रेटरी, रजिस्ट्रार किंवा सेक्रेटरीला अपॉइंट करते आणि अदर्स ऑफिसर्स अँड सर्वंट्स कोण अपॉइंट करते एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये? फर्स्ट वन प्रेसिडेंटने बनलेले आहे, त्यानंतर व्हाइस प्रेसिडेंट आणि अदर 5 मेंबर्स, त्याचबरोबर रजिस्ट्रार और सेक्रेटरी आणि अदर्स ऑफिसर आणि सर्वंट्स फॉर कॅरिंग आउट इट्स स्टॅट्युटरी फंक्शन. कशासाठी तर कॅरिंग आउट फॉर स्टॅट्युटरी फंक्शन. देन फर्स्टली स्टडी करायचं आपल्याला प्रेसिडेंट अँड व्हाइस प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल काउन्सिल. कसे एक्झिक्युटिव्ह कमिटी कशाने बनलेली आहे तर प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट, त्याच्यातली फर्स्टली स्टडी करणार आहोत आपण प्रेसिडेंट अँड व्हाइस प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल काउन्सिल. द प्रेसिडेंट अँड व्हाइस प्रेसिडेंट ऑफ काउन्सिल shall be elected by the members of council among themselves. जे प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट असतील याची निवड कशा पद्धतीने होते तर काउन्सिल शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स काउन्सिल अमॉंग देमसेल्फ. जे अध्यक्ष असतील किंवा व्हाइस प्रेसिडेंट किंवा प्रेसिडेंट असतील त्यांची निवड समितीच्या जे सदस्य असतील इलेक्टेड बाय द मेंबर्स, कसे इलेक्ट केले जातात तर बाय द मेंबर्स ऑफ काउन्सिल, समितीचे जे निवड समितीच्या सदस्याद्वारे परिषदेचे अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंटची निवड केली जाते. देन प्रेसिडेंट अँड व्हाइस प्रेसिडेंट होल्ड्स ऑफिस फॉर टर्म नॉट एक्सिडिंग 5 years अँड नॉट एक्सिडिंग बियॉन्ड द एक्सपायरी ऑफ हिज टर्म ॲज अ मेंबर ऑफ काउन्सिल. जे प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट आहे हे त्यांचा पदभार म्हणजेच त्यांचा कार्यक्षमता किती वर्षाची असते तर 5 वर्षापेक्षा जास्त नसते किंवा 5 वर्षापेक्षा त्यांचा कालावधी जास्त नसतो. देन बट इफ हिज टर्म ॲज अ मेंबर ऑफ सेंट्रल काउन्सिल एक्सपायर्स बिफोर द एक्सपायरी ऑफ द फुल टर्म फॉर which he is elected as a president or vice president, and if he is re-elected or re-nominated as a member of central council, he can continue to
hold office as president or vice president full term which he is elected. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर जर ज्यावेळेस प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट हे निवडले जातात त्यांच्या पूर्ण मुदती जे कालावधी असतो, मुदत संपण्यापूर्वी जी काउन्सिल आहे, सेंट्रल काउन्सिल म्हणजेच केंद्रीय परिषदेचे सदस्य, त्यांची जी मुदत संपली तर आणि जर ते पुन्हा निवडून आले किंवा फुल टर्म फ्रॉम विच ही इज इलेक्टेड प्रेसिडेंट और व्हाइस प्रेसिडेंट अँड इफ ही इज री-इलेक्टेड और रिनॉमिनेटेड मेंबर ऑफ सेंट्रल काउन्सिल, जर ते पुन्हा निवडून आले असेल किंवा केंद्रीय परिषदेचे सेंट्रल काउन्सिलचे सदस्य म्हणून पुन्हा ते काय झाले पाहिजे तर रिनॉमिनेटेड झाले असेल तर त्या पदासाठी त्यांची निवड केली जाते. त्या पूर्ण पदासाठी ते काय म्हणून काम पाहतात तर ही कॅन कंटिन्यू टू होल्ड ऑफिस प्रेसिडेंट और व्हाइस प्रेसिडेंट इन फुल टर्म्स. म्हणजेच काय की जे प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट निवडले जातात त्यांच्या पदभाराची मुदत संपण्यापूर्वी जे परिषद किंवा प्रेसिडेंट सेंट्रल काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांची मुदत संपली तर किंवा जर ते पुन्हा निवडून आले किंवा पुन्हा त्यांचे रिनॉमिनेशन झाले तर त्यांची निवड कशासाठी होऊ शकते परत तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, प्रेसिडेंट किंवा व्हाइस प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड होऊ शकते. फुल टर्म्स फॉर विच ही इज इलेक्टेड. देन नेक्स्ट पॉइंट आहे टर्म ऑफ ऑफिस अँड कॅज्युअल व्हॅकन्सी. टर्म्स ऑफ ऑफिस अँड कॅज्युअल व्हॅकन्सी मध्ये काय स्टडी करायचं आहे तर nominated or elected member shall be hold office for a term of 5 years from the date of nominated or election. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी की जे नॉमिनेटेड निवडून आलेले किंवा नामनिर्देशित किंवा निवडून आलेले जे मेंबर असतील त्या निवडणुकीच्या तारखेपासून, जी निवडणुकीची तारीख असेल, इलेक्टेड मेंबर ज्यावेळेस इलेक्शन निवडून येतो त्यावेळेस इलेक्टेड मेंबरच्या निवडणुकीच्या तारखेपासून 5 वर्ष पदभार सांभाळण्याचा त्याला कालावधी दिलेला राहील किंवा 5 वर्ष तो व्यक्ती त्या पदावर कार्यरत असेल. देन सेकंड पॉइंट, अ नॉमिनेटेड और इलेक्टेड मेंबर मे बी रिझाइन हिज मेंबरशिप ॲट एनी टाइम बाय रायटिंग टू प्रेसिडेंट सीट ऑफ सच मेंबर्स देअर अपॉन रिमेन्स व्हॅकन्सीज. जर त्या नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड मेंबरला रिझाईन किंवा राजीनामा देण्याची इच्छा झाली तर तो कशा पद्धतीने रिझाईन देऊ शकतो तर प्रेसिडेंटला पत्र लिहून कोणत्याही वेळी त्याच्या सदस्यत्वाचा राजीनामा तो देऊ शकतो. त्यानंतर त्या सदस्यत्वाची जागा रिक्त राहते. देन अ नॉमिनेटेड और इलेक्टेड मेंबर शुड हॅव व्हॅकेट हिज सीट if he is absent without excuse sufficient in the opinion of the central council for 3 consecutive meeting of the council. जे नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड मेंबर असतील काही का it should be or should have vacate his seat is absent without excuse. जर त्यांनी गैरहजर राहिले ते तर आपली जागा रिकामी करावी लागते त्यांना किंवा परंतु जी बैठक होत असते किंवा कशाची बैठक तर सफिशियंट द ओपिनियन सेंट्रल काउन्सिल 3 consecutive मीटिंग ऑफ द काउन्सिल. त्या परिषदेच्या सलग 3 बैठकीसाठी केंद्रीय परिषदेमध्ये पुरेसे आहेत. त्याचप्रमाणे निवडून आलेला इलेक्टेड किंवा नॉमिनेटेड मेंबर जर सदस्याला नियमित सोडल्यास किंवा गैरहजर असल्यास
ॲबसेंट विदाउट एक्सक्यूज इन सफिशियंट ओपिनियन, त्याचं सफिशियंट ओपिनियन किंवा गैरहजर असल्यास आपली जागा रिक्त करावी लागते. देन कॅज्युअल व्हॅकन्सीज as in above cases can be filled by fresh nominated or election as the case of may be. The person so elected or nominated can hold office only for a remainder for the term for which members whose place he takes. ज्याप्रमाणे कॅज्युअल व्हॅकन्सीज जे वरील पॉईंट बघितला आपण की a nominated or elected member should have to vacate his seat if he is, जर तो absent असेल without excuse sufficient in the opinion of the central council for 3 consecutive meetings of the council. वरील जो पॉइंट आहे वरील प्रकरणाप्रमाणे प्रासंगिक जी जागा रिक्त राहते ती जागा भरली जाऊ शकतात किंवा नवीन कशा पद्धतीने ते जागा भरली जाऊ शकतात तर कॅज्युअल व्हॅकन्सीज ॲज इन अबोव केसेस, जे अबोव पॉईंट आहे त्या केसेस प्रमाणे जागा फिल करू शकतात. कशा पद्धतीने तर फ्रेश नॉमिनेशन किंवा इलेक्शन ॲज अ केस मे बी, निवडणूक किंवा फ्रेश उमेदवारी अर्ज किंवा निवडणूक असू शकते ती जागा फिल करण्यासाठी. The person so elected or nominated can hold office only for the remainder of the term for which is member whose place he takes. म्हणून निवडलेला किंवा जो इलेक्टेड मेंबर आहे किंवा नॉमिनेटेड मेंबर आहे त्या पदाची जागा अशा पदासाठी केवळ उर्वरित पद धारण करू शकतो. तो मेंबर्स नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड मेंबर हे ह्या जागेतील पद धारण करू शकतो. देन members of central council can be eligible for the renomination or re-election. जो मेंबर्स आहे सेंट्रल काउन्सिलचा तो कशासाठी एलिजिबल असतो तर पुन्हा निवडणुकीसाठी पात्र ठरू शकतो, रिनॉमिनेशन किंवा री-इलेक्शनसाठी तो पात्र ठरू शकतो. मेंबर्स ऑफ सेंट्रल काउन्सिल कॅन बी एलिजिबल फॉर रिनॉमिनेशन और री-इलेक्शन. देन स्टाफ remuneration and allowances. Staff remuneration and allowances, in that the central council may be, first point, appoint of registrar who may act as a secretary and if deemed expedient act as a treasurer of the council. याचा मिनिंग काय तर जो रजिस्ट्रार अपॉइंट केलेला आहे कोणी सेंट्रल काउन्सिलने तो नियुक्त केलेला रजिस्ट्रार आहे तो हू मे ॲक्ट ॲज अ सेक्रेटरी, तो सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम पाहू शकतो. त्याचप्रमाणे जर त्यांना योग्य वाटले तर कोणाला सेंट्रल काउन्सिलला जर योग्य वाटले तर इट मे बी ॲक्ट ॲज अ ट्रेजरर, तो कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पार पाडू शकतो किंवा पाहू शकतो. Then second point, appoint such other officers and servant as considered necessary to enable it to carry out its function. जे कार्यक्षम कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी जे फंक्शन आहे ते सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेले इतर अधिकारी जे अपॉइंट सच अदर ऑफिसर म्हणजे इतर अधिकारी किंवा जे सर्वंट्स किंवा नोकर आहेत जे नेसेसरी आहेत असे नेसेसरी कशासाठी अपॉइंट केले जातात तर कार्यक्षम किंवा कार्यसक्षम होण्यासाठी आवश्यक असलेले इतर अधिकारी त्याचप्रमाणे नोकरांची नेमणूक करावी. देन फ्रॉम द रजिस्ट्रार or any other officer or servant takes such security for the due performance of his duties as a council may be considered necessary. जे इतर कोणतेही अधिकारी किंवा सर्वंट्स असतील, अदर ऑफिसर किंवा सर्वंट्स असतील, त्यांच्या आवश्यक कर्तव्य पार पाडण्यासाठी जी सिक्युरिटी असेल किंवा सुरक्षा असेल ते त्यांनी घेणं गरजेचं आहे किंवा ते घेतात. कारण
Then with previous sanction of the central government, central council may be fixed. First one, remuneration and allowances of for president, vice president and other members of council. And second one, pay and allowance and other service condition of officer and servant of the council. Means जे सेंट्रल काउन्सिलच्या पूर्वीच्या मंजुरीमुळे केंद्रीय परिषद निश्चित करू शकते. काय निश्चित करू शकते तर प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट अँड जे परिषदेचे इतर सदस्याचे मानधन असतील किंवा पे अलाउन्सेस अँड ऑदर किंवा मानधन भत्ते किंवा वेतन भत्ते परिषदेचे अधिकारी किंवा सेवक याच्या अटी यावर काय करू शकते तर मंजुरीसाठी निश्चिती देऊ शकते. देन एज्युकेशन रेग्युलेशन, नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचा एज्युकेशन रेग्युलेशन. एज्युकेशन रेग्युलेशन, द सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 of the Pharmacy Act 1948. Central Council after approval of the central government may make regulation prescribing the minimum standard of education required for the qualification as pharmacist called as education regulation. एज्युकेशन रेग्युलेशन म्हणजे काय सांगितलं विद्यार्थी मित्र त्यांनी की जे फार्मसी प्रोफेशन आहे त्या फार्मसी प्रोफेशनमध्ये फार्मसी ॲक्ट 1948च्या कलम 10 नुसार जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीनुसार जी सेंट्रल काउन्सिल आहे केंद्र सरकारने जे केंद्रीय परिषद पात्रता आवश्यक असणाऱ्या शिक्षणाचे किमान मानांकन किंवा नियम म्हणून संबोधले जाऊ शकते. मग एज्युकेशन रेग्युलेशन मध्ये काय सांगितलं की सेंट्रल काउन्सिल आफ्टर द अप्रूव्हल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट मे मेक काय तयार केलं काय मेक केलं तर रेग्युलेशन प्रेस्क्रायबिंग द मिनिमम स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इज रिक्वायर्ड फॉर द क्वालिफिकेशन ॲज जे मिनिमम स्टँडर्ड पाहिजे किंवा एज्युकेशनसाठी रिक्वायर्ड पाहिजे मिनिमम स्टँडर्ड फॉर द क्वालिफिकेशन ॲज अ फार्मासिस्ट त्याला काय म्हटलं गेलं तर एज्युकेशन रेग्युलेशन. जे मिनिमम स्टँडर्डसाठी एज्युकेशन रेग्युलेशन रिक्वायर्ड असेल कशासाठी फार्मासिस्टसाठी त्या प्रोसेसला किंवा त्या ॲक्टमधील काय म्हटलं गेलं तर एज्युकेशन रेग्युलेशन. मग एज्युकेशन रेग्युलेशन प्रेस्क्रायबिंगमध्ये काय काय येतं तर मिनिमम क्वालिफिकेशन फॉर द ॲडमिशन टू द कोर्स. मिनिमम क्वालिफिकेशन काय असेल कशासाठी ॲडमिशन घेण्यासाठी त्या कोर्ससाठी. देन नेचर अँड पिरियड ऑफ कोर्स ऑफ स्टडी त्याचं नेचर आणि पिरियड ऑफ कोर्स स्टडी. देन थर्ड वन नेचर अँड पिरियड ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग टू बी अंडरटेकन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ कोर्स त्याचं नेचर अँड पिरियड ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग to be undertaken after the completion of course. Then subject of examination and their standards. Subject कशाचे examination and their standards. Then equipment and facility to be provided by the institution to the student. जे equipment किंवा facility provide करते कोण institution कोणासाठी student साठी. Then condition to be fulfilled by the institution giving practical training. And last one is condition to be fulfilled by authorities by holding approval examination. Minimum standard education regulation by prescribing त्यामध्ये काय काय सांगितलं तर मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे ॲडमिशनसाठी. देन नेचर अँड पिरियड ऑफ कोर्स स्टडी. देन नेचर ऑफ पिरियड ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग टू बी अंडरटेकन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ कोर्स. नेक्स्ट वन सब्जेक्ट ऑफ एक्झामिनेशन अँड देअर स्टँडर्ड्स. Next one equipment and facility to be provided by the institution to the students. Next condition to be fulfilled by the institution giving practical training. And last education regulation prescribing condition to be fulfilled by authorities holding approved examination. Then next point Form D, full form Doctor of Pharmacy,
रेग्युलेशन 2008. नेक्स्ट स्टडी करायचं आपल्याला फार्म डी. ॲक्च्युअल काय कन्सेप्ट आहे फार्म डी हे स्टडी करणार आहोत. यामध्ये आपण डॉक्टर ऑफ फार्मसी, डॉक्टर फार्मसी आहे. रेग्युलेशन 2008. देर आर 2 टाइप्स ऑफ फार्म डी प्रोग्राम्स. फार्म डी प्रोग्रामचे किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स. फर्स्ट वन फार्म डी अँड सेकंड वन फार्म डी पोस्ट बॅकॅल्युरेट. फार्म डी फर्स्ट आणि फार्म डी इन ब्रॅकेट पोस्ट बॅकॅल्युरेट. फर्स्टली पाहूया ड्युरेशन ऑफ कोर्स. किती ड्युरेशन पाहिजे किंवा किती टाइमचा कोर्स आहे. फर्स्ट स्टडी करूया फार्म डी. द कोर्स इज फुल टाइम ऑफ 6 academic year. फार्म डी हा जो कोर्स आहे फुल टाइम किती इयर्स आहे तर 6 academic years आहे. त्यामध्ये 5 years ऑफ स्टडी अँड 1 year इंटर्नशिप और रेजिस्टन्सी. जे 6 years आहे अकॅडमिक स्टडी, त्यामधील 5 वर्ष काय कशासाठी असतात तर स्टडीसाठी आणि 1 वर्ष इंटर्नशिपसाठी असते. इच अकॅडमिक इयर शाल स्प्रेड ओव्हर अ पिरियड नॉट लेस दॅन 200 वर्किंग डेज. किती डेज असतात तर नॉट लेस दॅन 200 वर्किंग डेज. 6 academic year ड्युरेशन इज डिवायडेड इंटू 2 phases. जे 6 academic years म्हणजे शेवटचं वर्ष जे आहे, जे 6 academic year दिलेले आहेत ते 2 phases डिवाइड केलेले आहेत. मग फर्स्ट फेज म्हणजे काय? इट इज कन्सिस्ट ऑफ फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ academic year. जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आहे ते फर्स्ट फेजमध्ये येतं. आणि सेकंड फेजमध्ये कशी कन्सिस्ट झालेली आहे कसे त्याच्यामध्ये काय येतं? इट इज कन्सिस्ट ऑफ इंटर्नशिप और रेसिडेन्सी ट्रेनिंग ड्युरिंग 6 year इन्व्हॉल्विंग द पोस्टिंग स्पेशलिस्टी युनिट्स इन द हॉस्पिटल. काय केलं जातं? इंटर्नशिप केली जाते कुठल्या इयरमध्ये? 6 yearमध्ये. इन्व्हॉल्विंग पोस्टिंग स्पेशलिस्टी युनिट्स इन हॉस्पिटल. ड्युरिंग दिस फेज द स्टुडंट इज एक्सपोज द ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस और क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. काय केलं जातं ह्या फेजमध्ये तर ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिसेस अँड और क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. देन सेकंड टाइप फार्म डी पोस्ट बॅकॅल्युरेट. द कोर्स इज फुल टाइम ऑफ 3 academic year. हा जो कोर्स आहे किती इयर्स आहे? 3 years आहे. 2 years ऑफ द स्टडी अँड 1 year इंटर्नशिप और रेजिस्टन्सी. ह्या 3 yearमध्ये 2 year स्टडीसाठी आणि 1 year इंटर्नशिपसाठी दिलेला असतो. इच academic year shall be spread over a period not less than 200 working days. किती? Not less than 200 working days. The period of 3 years duration is divided into 2 phases. ज्याप्रमाणे फार्म डी हा 6 yearचा कोर्स 2 phases डिवाइड केलेला आहे, त्याचप्रमाणे फार्म डी पोस्ट बॅक्युलरेट हा जो कोर्स आहे तोही 3 yearचा कोर्स हा 2 phases डिवाइड केलेला आहे. फर्स्ट जी फेज आहे इट इज कन्सिस्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड academic years. ही जी फेज आहे ती कशी कन्सिस्ट केलेली आहे तर फर्स्ट आणि सेकंड academic yearमध्ये. आणि सेकंड फेज जे आहे इट इज कन्सिस्ट ऑफ इंटर्नशिप और रेजिस्टन्सी ट्रेनिंग ड्युरिंग 3rd year इन्व्हॉल्विंग पोजिशन स्पेशलिटी युनिट्स इन हॉस्पिटल. ड्युरिंग दिस फेज द स्टुडंट एक्सपोज टू ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिसेस और क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. यामध्ये सुद्धा काय केलं जातं? स्टुडंट काय करतात तर ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिसेस किंवा क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस इन द हॉस्पिटल. देन नेक्स्ट वन मिनिमम क्वालिफिकेशन फॉर द ॲडमिशन. मिनिमम क्वालिफिकेशन किती पाहिजे फॉर ॲडमिशनसाठी फार्म डीमध्ये? जे फार्म डी आहे जे 6 yearचा कोर्स आहे त्याच्यासाठी 10+2 मीन्स 12 with subject physics chemistry as a compulsory subject with mathematics or biology. केमिस्ट्री आणि फिजिक्स त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी. देन डी फार्म फ्रॉम PCI approved institute अंडर द सेक्शन ऑफ 12 ऑफ फार्मसी ॲक्ट. डी फार्म कुठे झालेले पाहिजे तर PCI approved इन्स्टिट्यूट असेल कशाच्या अंडर द सेक्शन ऑफ 12 फार्मसी ॲक्ट.
any other qualification approved by PCI as equivalent to the above examination. The student should complete the age 17 years on before 31st December of the year of admission to this course. स्टुडंटचं एज किती पाहिजे? 17 years. कधीपर्यंत? 31st December ऑफ द इयर ऑफ ॲडमिशन ऑफ दिस, जे ॲडमिशनचं इयर असेल त्या 31 डिसेंबरपर्यंत स्टुडंटचं एज किती कंप्लीट पाहिजे? तर 17 वर्ष. देन फार्म डी पोस्ट बॅकॅलोरेट. बी फार्म क्वालिफिकेशन काय पाहिजे? मिनिमम बी फार्म फ्रॉम PCI अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन अंडर द सेक्शन ऑफ 12 ऑफ द फार्मसी ॲक्ट. बी फार्म पाहिजे, PCI अप्रूव्ड इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचं बी फार्म झालं पाहिजे. देन रिझर्वेशन. रिझर्वेशनमध्ये काय येतं? रिझर्वेशन फॉर द SC ST अँड OBC. SC ST आणि OBC कॅटेगरीवाले जे कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी रिझर्वेशन ॲज पर द डायरेक्टिव्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट्स और स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन ॲज द केस मे बी फ्रॉम टाइम टू टाइम. रिझर्वेशन कोणासाठी आहे? SC ST आणि OBC साठी. देन नंबर्स ऑफ सीट्स. सीट्स किती असतात? फार्म डी साठी 30 सीट्स असतात आणि फार्म डी पोस्ट बॅकॅलोरेटसाठी 10 सीट असतात. देन परमिशन. PCI approved institution under the section 12 of Pharmacy Act running B Farm. The course will only permitted run Farm D program. An institution running Farm D course will only permitted to run Farm D post baccalaureate program with prior approval of PCI. कशाच्या अंडर? PCI approved institute under the section of 12 act as a act running B Farm असेल. देन सिलेबस अँड एक्झामिनेशन. सिलेबसमध्ये काय असेल तर द सिलेबस फॉर इच सब्जेक्ट अबव कोर्सेस, जे फार्म डी आणि फार्म डी पोस्ट बॅकॅलोरेट जे कोर्स आहे त्याचा सिलेबस कसा असेल तर सिलेबस ऑफ इच सब्जेक्ट ऑफ अबव कोर्सेस इज गिवन अपेंडिक्स A टू दिस रेग्युलेशन. पुढे दिलेलं असतं तर अपेंडिक्स A टू दिस रेग्युलेशन. देन एक्झामिनेशन. एक्झामिनेशनमध्ये काय दिलं आहे तर एक्झामिनेशन त्याच्यामध्ये थेअरी असेल, प्रॅक्टिकल असेल किंवा इन्क्लुडिंग ओरल असेल. मे बी हेल्ड इन ट्वाइस इयर, वर्षामध्ये 2दा. फर्स्ट शाल बी ॲन्युअल अँड सेकंड शाल बी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन. फर्स्ट काय ॲन्युअल आणि सेकंड शाल बी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन. देन थेरी एक्झामिनेशन शाल बी 3 hours. थेरी एक्झामिनेशनचा टाइम किती आहे? 3 hours. आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन शाल बी 4 hours. त्याचा टाइम 4 तास आहे. सेशनल एक्झामिनेशन इच इन थेरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल शाल बी कॅरी 30 marks सेपरेटली. जी प्रॅक्टिकल आणि थेरी आहे सेशनल एक्झामिनेशन असेल ती सेपरेटली असते. किती मार्क्सची? 30 marksची. Thank you everyone. The remaining points of Pharmacy Act 1948 will be studied in next lecture. Thank you again.